शहर के प्रतिष्ठित रामकृष्ण मठ में एक दर्दनाक घटना सामने आई है, जहां प्रसिद्ध लेखक और फिल्म डायरेक्टर आशीष उबाळे ने आत्महत्या कर ली। आशीष उबाळे अपने छोटे भाई सारंग उबाळे से मिलने मठ आए थे, जो वहां एक सेवक के रूप में कार्यरत है। मिली जानकारी के अनुसार आशीष उबाळे मठ के गेस्ट हाउस में ठहरे हुए थे। मठ में भोजन करने के बाद उन्होंने दोपहर में आराम करने की बात कही और अपने कमरे में चले गए। शाम तक जब वे बाहर नहीं निकले तो उनके भाई सारंग उन्हें उठाने पहुंचे, लेकिन दरवाजा अंदर से बंद था और कोई उत्तर नहीं मिल रहा था। स्थिति संदिग्ध लगने पर दरवाजा तोड़ दिया गया, जिसके बाद यह दिल दहला देने वाली घटना सामने आई। पुलिस की प्रारंभिक जांच में यह आत्महत्या का मामला प्रतीत होता है। जांच के दौरान पुलिस को यह भी पता चला कि आशीष उबाळे ने खुद को ही व्हाट्सएप पर एक सुसाइड नोट भेजा था। उस नोट पे उन्होंने लिखा था कि उन पर भारी कर्ज था, जिसमें मानसिक तनाव में आकर उन्होंने यह कठोर कदम उठाया। फिलहाल पुलिस मामले की विस्तृत जांच कर रही है और शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया गया है। इस घटना से साहित्य और फिल्म जगत में शोक की लहर दौड़ गई है। मृतकाचं नाव आहे आशिष अरुण उबाळे, वय 55 वर्ष, 55-58 वर्ष, राहणार आहे ते सिंहगड रोड, पुणे आणि ते लेखक डायरेक्टर आहेत आणि त्यांचे बरेच मूवीज केलेले आहेत। त्यांचे भाऊ जे आहेत सारंग अरुण उबाळे, वय 50 वर्ष, ते इथे रामकृष्ण मठ आहे धनपुरीमध्ये, तिथे ते सेवेकरी आहेत। त्यांना ते काल भेटायला आलेले होते आणि भेटल्यानंतर त्यांना गेस्ट रूम मध्ये त्यांना ठेवलेलं होतं रामकृष्ण मठामध्ये। आज त्यांना दुपारी नॉर्मल होते असं त्यांनी सांगितलेलं आहे। दुपारला त्यांचं जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर ते त्यांच्या रूम मध्ये आराम करायला गेले। 4:30-5च्या दरम्यान जेव्हा गेले सारंग उबाळे यांचे भाऊ, तेव्हा त्यांना जे आशिष आहेत मृतक ते गळफास लावलेल्या स्थितीत दिसले आणि आशिष उबाळे यांचं आपण बघितलं असता त्यांनी एक सुद्धा मेसेज करून ठेवलेला आहे व्हॉट्सअप की ते पैशाच्या कर्ज त्यांच्या भरपूर होतं आणि त्या त्याच्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खराब झाली होती आणि त्यामुळे त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली। सध्या तरी नाही, त्याचा तपास आम्ही करू आता समोर की त्याचा पूर्ण मोबाईल चेक करणं आणि त्यांचा पूर्ण डाटा काढणं, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की कुठले कर्ज होते काय। NBCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।